ठीक आहे, आज आपण रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम चालू करतोय. त्यात सकाळी आपण बघितलंय मेल मध्ये कुठले ऑर्गन्स आहेत आणि फिमेल मध्ये कुठले ऑर्गन्स आहेत. मेल मध्ये कुठले येतात? ब्लॅडर, सेमिनल वेसल्स, प्रोस्टेट, युरेथ्रा, पेनिस, टेस्टिस, एपिडेमिस आणि व्हॉट्स डिफरन्स. डायग्राम काढते. डायग्राम काढ. डायग्राम तर फिमेल मध्ये फॉलोपियन ट्यूब, युटेरस, ओव्हरीज, एंडोमेट्रियम, सर्विक्स अँड वजायना. तर नंतर बघितली डेफिनेशन. रिप्रोडक्शन कॅन बी डिफाइंड ॲज द प्रोसेस बाय विच ऑर्गॅनिझम continue its species. It is a process by which the new individual of the species are produced and genetic material are transferred from generation to generation. रिप्रोडक्शन मध्ये काय होतं? जेनेटिक मटेरियल ट्रान्सफर होतं जनरेशन टू जनरेशन. मदर फादरचं चाइल्ड मध्ये येतं, ग्रँड मदर फादरचं पेरेंट्स मध्ये येतं. तर अशी जनरेशन चालते, सायकल चालते. तर हे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये त्याचे क्लासिफाय केलेले आहेत दोन मध्ये, एक इसेन्शियल आणि एक असेसरी. इसेन्शियल मध्ये कुठले कुठले? ओव्हरीज आहेत, दोन ओव्हरीज. त्या काय करतात? ओव्हरीज काय करते? फिमेल गॅमेट किंवा ओवा किंवा एक प्रोड्यूस करते. देन असेसरी ऑर्गन्स. असेसरी ऑर्गन्स मध्ये कुठले येतात? इंटरनल ऑर्गन्स, उल्वा आणि ऍडिशनल सेक्स ग्लँड्स. इंटरनल ऑर्गन मध्ये कुठले येतात? युटेराइन ट्यूब, युटेरस, वजायना. देन उल्वा इज अ एक्सटर्नल ऑर्गन नोन एज द एक्सटर्नल जेनायटिलिया. आणि ऍडिशनल सेक्स ग्लँड मध्ये कुठले? मॅमरी ग्लँड, जी की ब्रेस्ट मध्ये असते, ओनली इन फिमेल. त्याचे फंक्शन बघितले होते. फॉर्मेशन ऑफ द ओवा, रिसेप्शन ऑफ द स्पर्मेटोजोआ, देन प्रोव्हिजन ऑफ द सुटेबल एन्व्हायरमेंट फॉर फर्टिलायझेशन ऑफ अ चाइल्ड डेव्हलपमेंट इन चाइल्ड बर्थ, लॅक्टेशन, प्रोडक्शन ऑफ द ब्रेस्ट मिल्क, देन प्रोव्हाइड द कम्प्लीट नरिशमेंट फॉर द बेबी इन अ अर्ली लाईफ. हे फंक्शन बघितले होते. तर आता बघूयात. तर आता स्टार्ट करणार आहे आपण एक्सटर्नल जेनायटिलिया. त्याला उल्वा बोलतो आपण. काय बोलतो? उल्वा. त्याच्यात काय म्हणले? कलेक्टिव्हली नोन एज द उल्वा अँड कन्सिस्ट ऑफ द लेबिया मेजोरा, लेबिया मायनोरा, क्लायटोरिस, वजायनल ऑरिफाइस, वेस्टिब्युल्स, हायमेन अँड द वेस्टिब्युलर ग्लँड्स. एक्सटर्नल जेनायटिलिया मध्ये एवढे ऑर्गन येतात: लेबिया मायनोरा, मेजोरा, क्लायटोरिस, वजायनल ऑरिफाइस, वेस्टिब्युल, हायमेन आणि वेस्टिब्युलर ग्लँड. त्याच्या पुढे डायग्राम आहे. तर बघा, लेबिया मेजोरा, लेबिया मायनोरा, मॉन प्यूबिस, वेस्टिब्युल, एनस, हायमेन, युरेथ्रल ऑरिफाइस, वजायनल ऑरिफाइस, देन ओपनिंग ऑफ द डक्ट, ग्रेटर वेस्टिब्युलर ग्लँड, क्लायटोरिस. याचे डायग्राम काढून घ्या उद्या वगैरे. तर पहिला पार्ट आहे आपण एक्सटर्नल जेनायटिलिया मधला लेबिया मेजोरा. लेबिया मेजोरा म्हणजे काय? टू लार्ज फोल्ड फॉर्मिंग द बाउंड्री ऑफ द उल्वा. लेबिया मेजोरा काय आहे? टू लार्ज फोल्ड्स फॉर्मिंग द बाउंड्री ऑफ द उल्वा. एक लार्ज फोल्ड आहे, त्याच्यामुळं उल्वाचं फॉर्मिंग होते. दे आर कंपोज ऑफ द फायबरस टिश्यू. त्याच्यात काय काय असतं? फायबरस टिश्यू असतात, फॅट असतात, अँड कव्हर इन अ स्किन. स्किनने कव्हर केलेलं असतं. कंटेन इन लार्ज नंबर ऑफ द सबकेशियस अँड स्वेट ग्लँड्स. त्याच्यामध्ये असतात लेबिया मेजोरा मध्ये. Anteriorly, the fold join in front of the symphysis pubis, and posteriorly they are the merged with the skin of the perineum. Symphysis pubis माहिती आहे ना, प्युबिक बोन. त्याच्यामध्ये symphysis pubis आहे, ते anteriorly तिथं कनेक्ट झालेला असतो आणि posteriorly पेरिनियम मध्ये कनेक्ट झालेला असतो. ऍट प्युबर्टी कधी होती फिमेल मध्ये? कोणत्या एजला? 13 इयर्स आणि मेल मध्ये 16 इयर्स. तर ऍट प्युबर्टी मध्ये काय होतं? हेअर ग्रोज ऑन अ मॉन्स प्युबिस. मॉन्स प्युबिस बघितला ना वरचा भाग डायग्राम मध्ये, खाली डायग्राम का बघा, पहिलं नाव दिलेलं आहे लेफ्ट साइडला, पहिलं नाव मॉन्स प्युबिसला. प्युबर्टी मध्ये हेअर्स ग्रोथ होतात. अँड लॅटरल सरफेस ऑफ द
अँड ऑन द लॅटरल सरफेस ऑफ द लेबिया मेजोरा, आणि बाजूच्या लॅटरल म्हणजे बाजूचा भाग, लेफ्ट किंवा राईट, तिथे पण हेअर्स ग्रो होतात प्युबर्टी मध्ये. तर नेक्स्ट पार्ट आहे लेबिया मायनोरा. लेबिया मायनोरा काय आहे? इज अ 2 स्मॉलर फोल्ड्स ऑफ द स्किन बिटवीन द लेबिया मेजोरा containing the numerous subcutaneous and the Crine-Sweet's gland. The cleft between the labia minora is a vestibule. The vagina, urethra, and ducts of the greater vestibular glands open into the vestibule. Diagram काढा एकदा. तर लेबिया मायनोरा कुठे आहे? लेबिया मेजोराच्या आतमध्ये. लेबिया मेजोरा आउटर सरफेस, लेबिया मायनोरा इनर सरफेस. तर लेबिया मायनोरा मध्ये कुठले आहेत? सबक्युसियस आणि काही स्वेट्स ग्लँड आहेत. ह्याच्यामध्ये द क्लेफ्ट बिटवीन द लेबिया मायनोरा इज अ व्हेस्टिबल. ते बघा व्हेस्टिबल कुठे दिलेलं आहे? तो क्लेफ्ट आहे, त्याला आपण व्हेस्टिबल बोलतो. लेबिया मायनोराच्या आतमध्ये पण आहे, त्याला व्हेस्टिबल बोलतो. द वजायना, युरेथ्रा, बघा वजायना, युरेथ्रा अँड डक्ट्स, काही डक्ट्स आहेत. हे बघा व्हेस्टिबुलर डक्ट त्याचं ओपन होते, ते ओपन इन टू द व्हेस्टिबल. व्हेस्टिबल मध्ये या ओपन होतात. युरेथ्रा, वजायना आणि व्हेस्टिबुलर डक्ट्स हे सगळे व्हेस्टिबल मध्ये ओपन होतात. देन क्लायटोरिस. थिअरी काढा खाली घे. द क्लायटोरिस म्हणजे काय? द क्लायटोरिस करस्पॉन्ड टू द पेनिस इन अ मेल अँड कंटेनिंग सेन्सरी नर्व एंडिंग अँड इरेक्टाईल टिश्यू. क्लायटोरिस कधी ऍक्टिव्हेट होतं? जेव्हा मेलचं पेनिस आहे त्याच्या कॉन्टॅक्ट मध्ये तेव्हा क्लायटोरिसला सेन्सेशन भेटतं. आणि इथं काय आहेत? सेन्सरी नर्व्सचं एंडिंग आहे सगळ्या, जे फिमेल मध्ये जे पार्ट्स आहेत, जे नर्व्स आहेत तिथे एंड होतात. आणि इरेक्टाईल टिश्यू असतात तिथं क्लायटोरिस मध्ये. देन वेस्टिब्युलर ग्लँड. द वेस्टिब्युलर ग्लँड ऑर बर्थोलिन ग्लँड, त्याला अजून एक नाव आहे बर्थोलिन. काय नाव आहे? बर्थोलिन ग्लँड. आर सिच्युएटेड ऑन अ साइड ऑफ द ईस्ट साइड ऑफ द वजायनल ओपनिंग. हे दोन्ही राईट आणि लेफ्ट साइडला दोन ग्लँड असतात. ते ग्लँडचं काय काम आहे? दे आर अबाउट द साइज इन अ स्मॉल पी अँड डक्ट्स ओपन इन टू द व्हेस्टिबल इमिडिएटली लॅटरल ऑर अटॅच ऑफ द हायमेन. सिक्रेट म्युकस दॅट कीप द वुल्वा मॉइस्ट. हे ज्या बर्थोलिन ग्लँड आहेत त्या व्हेस्टिबल मध्ये ओपन होतात खालच्या भागात. राईट अँड लेफ्टला दोन्ही साईडला असतात, ईस्ट साईडला. तर ह्याचं काय काम आहे? ते एक म्युकस सिक्रेट करतो बर्थोलिन ग्लँड, ज्याच्यामुळे वुल्वा मॉइस्ट राहतो, ड्राय पडत नाही. देन प्युपेरियम. द प्युपेरियम इज अ रफली ट्रायंग्युलर एरिया extending from the base of the labia majora to the anal canal. डायग्राम काढायला. तर प्युपेरियम काय आहे? ह्याच्यात एक डॉटेड ट्रायंगल दिलेला आहे बघा, दिसतोय? लेबिया मेजोरा पासून तर एनस पर्यंत हा सगळा पार्ट प्युपेरियम मध्ये येतो. देट इट कन्सिस्ट ऑफ द टिश्यू, मसल आणि फॅट. याच्यामध्ये टिश्यूज असतात, मसल असते आणि फॅट असतो. देन इट गिव्स अटॅचमेंट ऑफ द मसल टू द पेल्विक फ्लोर. ह्याच्यात जे मसल आहेत ते पेल्विक बोनला अटॅच होतात. त्याच्यानंतर इंटरनल जेनायटलिया. एक्सटर्नल जेनायटलिया पाहिला, त्याच्यात कुठले कुठले पार्ट होते? लेबिया मेजोरा, लेबिया मायनोरा, बर्थोलिन डक्ट, वेस्टिब्युलर ग्लँड, त्याला बर्थोलिन डक्ट, अजून वेस्टिब्युलर ग्लँड, क्लायटोरिस आणि पेरिनियम.
तर आता इंटरनल जेनायटल या. The internal organs of the female reproductive systems lies in a pelvic cavity and consist of the vagina, uterus, 2 uterine tubes and 2 ovaries. जे इंटरनल जेनायटल या ऑर्गन कुठे असतात? पेल्विक कॅव्हिटी. पेल्विक कॅव्हिटी कुठे आहे? ऍब्डोमिनल कॅव्हिटीच्या खाली, जिथे रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम काम करते, ऑर्गन्स आहेत सगळे मेल आणि फिमेल मध्ये, त्याला पेल्विक कॅव्हिटी बोलतात. तर तिथे त्याच्या आतमध्ये इंटरनल जेनायटल आहेत. इंटरनल जेनायटल मध्ये कुठले कुठले ऑर्गन आहेत? वजायना असतो, युटेरस असतं आणि युटेराइन ट्यूब्स असतात, 2 युटेराइन ट्यूब्स. देणे 2 ओव्हरीज असतात फिमेल मध्ये. तर नंतर आहे डायग्राम. फॉलोपियन ट्यूब, युटेरस, ओव्हरीज. ब्रॉड लिगामेंट, एंडोमेट्रियम, मायोमेट्रियम, इंटरनल वॉस आणि एक्सटर्नल वॉस. एक एकाचं बघू. वजायना. वजायना म्हणजे काय? वजायना इज अ फायब्रोमस्क्युलर ट्यूब लाइन विथ द moist stratified squamous epithelium and connecting the external internal organs of the reproduction. हे एक फायब्रोमस्क्युलर ट्यूब आहे वजायना. ह्याच्यामध्ये काय असतात? स्ट्रायटेड स्क्वॅमस एपिथेलियम टिश्यू असतात. कुठल्या? स्ट्रायटेड स्क्वॅमस एपिथेलियम टिश्यू. हे काय करतात? कनेक्ट करतात इंटरनल आणि एक्सटर्नल ऑर्गन्सचं कनेक्शन करतं वजायना इंटरनल आणि एक्सटर्नल ऑर्गन्सला. ह्याचं लोकेशन कसं आहे? एक्सटेंड फ्रॉम द उल्वा टू द युटेरस. Then it located between the urinary bladder and rectum, the site where the semen from the penis is deposited during the sexual intercourse, the channel of the menstrual flow, and the birth canal of the baby during the birth, childbirth. तर याचं लोकेशन काय? उल्वापासून युटेरस पर्यंत. डायग्राम काढा एक मिनिट. युटेरस पासून तर उल्वापर्यंत वजायना असतो, पूर्ण वजायनाचा एरिया. हा, आणि युरिनरी ब्लॅडरच्या तिथे असतो आणि रेक्टमच्या तिथं. युरिनरी ब्लॅडर आणि रेक्टमच्या तिथं वजायना असतो. कुठून कुठपर्यंत? उल्वापासून तर युटेरस पर्यंत आणि रेक्टम टू युरिनरी ब्लॅडर. तर ह्याच्यात ह्याचं काम काय वजायनाचं? ज्यावेळेस सेक्शुअल इंटरकोर्स होतो त्यावेळेस जे सिमेन आहे मेल मधून पास आउट होतं ते कॅरी करण्याचं काम करतं ओव्हरेपर्यंत आणि चाइल्ड बर्थला पॅसेज वे करतो. ह्याच्यातून वजायना थ्रू बेबीचं मधून मदरच्या मधून बाहेर पडतो. ठीक आहे. युटेरस मध्ये ग्रो होतो. ग्रो झाला, सगळं न्यूट्रिशन भेटलं, 9 महिने 7 दिवस झाले, त्याच्यानंतर बेबी वजायना थ्रू एनोरम मध्ये येतो. ठीक आहे. याची साईज असते 8 ते 10 सेंटीमीटर लॉंग. देण्यात वजायनाचे लेयर्स 3 लेयर आहेत. मस्क्युलॅरिस, ऍडव्हेंटिशिया आणि हायमिन. आता मस्क्युलॅरिस बघूयात. मस्क्युलॅरिस मध्ये काय? इज अ कंपोज ऑफ द आउटर सर्क्युलर लेअर अँड इनर लॉन्जिट्युडनल लेअर. आउटर साइडला सर्क्युलर असतात आणि इनरला लॉन्जिट्युडनल असतात. ऑफ द स्मूथ मसल दॅट कॅन स्ट्रेच टू अकोमोडेट द पेनिस ड्युरिंग द सेक्शुअल इंटरकोर्स अँड द चाइल्ड बर्थ. हे ज्या मस्क्युलॅरिस मसल आहेत, लेअर आहे हा वजायनामध्ये, हा आउटर कसा असतो? सर्क्युलर आणि इनर लॉन्जिट्युडनल. हा काय करतो? स्ट्रेच जातो, स्ट्रेचेबल असतो. ज्या वेळेस स्ट्रेचेबल कधी होतो? सेक्शुअल इंटरकोर्सच्या वेळेस आणि चाइल्ड बर्थच्या वेळेस. ठीक आहे. देन ऍडव्हेंटिशिया नेक्स्ट लेअर. देन इट इज अ सुपरफिशियल लेअर ऑफ द वजायना विच कन्सिस्ट एरिओलर कनेक्टिव्ह टिश्यू. सुपरफिशियल म्हणजे सुपरफिशियल लेअर कुठला असतो? सुपरफिशियल 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 एकदम वरचा. तर त्याचं कुठले टिश्यू असतात? कनेक्टिव्ह, एरिओलर कनेक्टिव्ह टिश्यू. देणे हायमिन.
तर हायमेन म्हणजे काय आहे? अ थिन फोल्ड ऑफ द व्हॅस्क्युलराइज म्युकस मेम्ब्रेन फ्रॉम द बॉर्डर अराउंड द वजायना अँड partly close inferior end of the vaginal opening to the exterior vaginal orifice. त्या डायग्राम मध्ये बघा वजायनल ऑस डायग्राम काढा एकदा. इंटरनल ऑस एक्सटर्नल ऑस दिलेलं आहे. तर इन्फिरियरली कशाला असतं? इन्फिरियरली एंड ऑफ द वाजनल ओपनिंग, जे वाजनल ओपनिंगचं एंड आहे तिथून हायमिन, बरं का, हायमिनचं सांगतोय, तिथं असतं हायमिन. ज्या ठिकाणी एंड होतं वाजण्याचं ओपनिंग त्या ठिकाणी हायमिन असतो. आणि हायमिन कधी रप्चर होतं? चाइल्ड बर्थच्या वेळेस आणि सेक्शुअल इंटरकोर्सच्या वेळेस. ठीक आहे, आता फंक्शन बघूयात. It receives the male erect penis and semen during the sexual intercourse. Then it is the pathway for the baby during the childbirth. It provides route of the menstrual blood from the uterus to leave the body. Then it holds the forms of the birth control, such as the diaphragm and female condoms. ह्यातलं डायफ्रॅम माहिती आहे? आपल्या बॉडीतलं डायफ्रॅम नाही, रेस्पिरेटरी सिस्टीम मधलं नाही. डायफ्रॅम हे कॉन्ट्रासेप्टिव्ह डिव्हाइस आहे, जे काय करतं? फिमेल मध्ये कॉन्ट्रासेप्शन करतं. म्हणजे जे मदरला जर पाहिजे ना, हे वुमेनला जर चाइल्ड नसेल पाहिजे तर फिमेल कॉन्डम किंवा डायफ्रॅम आपण यूज करतो. तर त्या ठिकाणी वजायनामध्ये ते इंट्रोड्यूस करतो आपण. डायफ्रॅम एक डिव्हाइस आहे, त्याच्यामुळं स्पर्म ओव्हरीपर्यंत पोहोचत नाही आणि मग पुढचे प्रोसेस होत नाही. तर हे त्याचे वजायनाचे फंक्शन होते. नेक्स्ट ऑर्गन आहे युटेरस. युटेरस कसा आहे? हॉलो, मस्क्युलर अँड पियर शेप ऑर्गन अँड फ्लॅटन अँटेरियर पोस्टेरियरली. डायग्राम मध्ये दिलेला आहे. खाली घ्या होतो. युटेरस असं आहे, हॉलो ऑर्गन आहे, मस्क्युलर आहे, पियर शेप आहे आणि फ्लॅटन अँटेरियर पोस्टेरियरली. त्याचं लोकेशन कसं आहे? कशामध्ये? युरिनरी ब्लॅडर आणि रेक्टम. युटेरसच्या वरती युरिनरी ब्लॅडर आहे, ज्याच्यात युरिन स्टोअर होतं. किडनी मधून येऊन युरिनरी ब्लॅडर, तिथं बघा ब्लॅडर, नंतर खाली युटेरस, त्याच्यावरती युरिनरी ब्लॅडर आणि खाली रेक्टम आहे, त्याच्यामध्ये युटेरस आहे. त्याची साईज आणि शेप कसा आहे? इन्व्हर्टेड पेअर शेप इन साईज अँड शेप इन अ फिमेल हु हॅव नेव्हर बीन प्रेग्नेंट. म्हणजे फिमेल कधीच ह्याच्या आधी प्रेग्नेंट झालेलं नाही. त्यांच्यामध्ये काय असतं? 7.5 सेंटीमीटर लॉंग, 5 सेंटीमीटर विथ अँड 2.5 सेंटीमीटर थिक एवढा असतो. आणि युटेरस इज लार्जर इन अ फिमेल हु हॅव बीन प्रेग्नेंट, रिसेंटली प्रेग्नेंट, अँड स्मॉलर इन अ सेक्स हार्मोन लेवल्स आर लो as occur after the menopause. मेनोपॉज म्हणजे मेनार्ची आणि मेनोपॉज. हा, किती एज पर्यंत? आणि मेनार्ची कधी स्टार्ट होती? प्युबर्टीला 13 वर्ष होती की 14 वर्ष. त्याचे पार्ट्स ऑफ युटेरस बघूयात. याचे पार्ट आहेत फंडस, बॉडी आणि सर्विक्स. तर फंडस काय आहे? डोम शेप पोर्शन सुपेरियरली युटेराइन ट्यूब कॉल्ड ॲज अ फंडस. बॉडी काय आहे? टेपरिंग पोर्शन इज कॉल्ड ॲज अ बॉडी. सर्विस काय आहे? anteriorly narrowing portion is called as cervix and opens into the vagina. इथं डायग्राम नाही दिली, इथं बघ. फंडस काय पाहिला दिसतोय का सगळ्यांना?
सर्वाइकल कॅनल काय आहे? इन्फेरियर टू द बॉडी नोन एज द युटेराइन कॅव्हिटी अँड इन्फेरियर ऑफ द सर्विक्स कॉल्ड द सर्वाइकल कॅनल and it opens into the uterine cavity at the internal walls and into the vagina at the internal walls. The isthmus is between the body of uterus and cervix. Isthmus कोणाच्या मध्ये? बॉडी आणि सर्विक्सच्या मध्ये. एवढे ठीक आहे. याचा युटरसचा ब्लड सप्लाय, इट रिसिव्स द generous supply of the blood from the uterine artery and the branch of the internal iliac artery. In addition to the blood from the ovary and the vaginal artery reached by the anastomosis with the uterine vessel. The uterine, ovary, vagina veins run into the vaginal blood from the uterus to the internal iliac veins. लक्षात ठेवून येतो मला. लिगामेंट टोटल 8 लिगामेंट असतात युटेरसचे, जे होल्ड करतात युटेरसला नॉर्मल पोझिशन मध्ये. तर पहिले 2 ब्रॉड लिगामेंट, देन 2 युट्रोसॅक्रल लिगामेंट, देन पोस्टेरियर लिगामेंट आणि अँटेरियर लिगामेंट आणि 2 राऊंड लिगामेंट. टू ब्रॉड लिगामेंट पहिलं बघूयात. or a pair broad ligament. The double fold of the peritoneum that form the kind of the partition across the pelvic cavity. The uterus is suspended between these folds. हे जे ब्रॉड लिगामेंट आहेत एका करता पेल्विक कॅव्हिटीला एक पार्टिसिपेशन करतं, जे होल्ड करतं युटेरसला. देने 2 युट्रोसॅक्रल लिगामेंट, युटरस टू सॅक्रल बोन मध्ये जे लिगामेंट असतात त्याला युट्रोसॅक्रल लिगामेंट बोलतात. ते 2 असतात. लिगामेंट काय करतात? बोन टू बोनला कनेक्ट करतात. लिगामेंट माहिती आहे ना? लिगामेंट बोन टू बोनला जॉईन करतात. दे आर फोल्ड लाईक एक्सटेन्शन ऑफ द पेरिटोनियम फ्रॉम द सुपेरियर सरफेस ऑफ द युटेरस टू द सॅक्रम. युटेरस टू सॅक्रमच्या दरम्यान असतंय पोस्टेरियर सरफेस वरती. युटेरस सॅक्रल लिगामेंट 2 असतात. देन पोस्टेरियरला पाठच्या बाजूला एक्सटेंडिंग फ्रॉम द पोस्टेरियर सरफेस ऑफ द युटेरस टू द रेक्टम. युटेरस पासून तर रेक्टम पर्यंत एक लिगामेंट जातं. दिस लिगामेंट फ्रॉम द डीप पाउच नोन एज द पाउच ऑफ डगलस. पोस्टेरियर लिगामेंट पासून एक पाउच ऑफ डगलस तयार होतो. Then anterior ligament is a fold of perineum formed by the extension of the peritoneum on the anterior surface of the uterus. These folds form the vesicouterine pouch, which is the deep in a pouch of the Douglas. The vesicouterine pouch आहे ते डीप असतं पाउच ऑफ डगलस पेक्षा पण. Then 2 round ligament आहेत. The fibromuscular cords extending from the upper and outer edge of the uterus and inguinal canal and terminating into the labia majora. ह्याच्यावरती MCQ विचारतील. या टोटल 8 लिगामेंट वरती MCQ विचारलं तर पाउच ऑफ डगलस किंवा वेसिक्युलर लिगामेंट वरती विचारतील. पाउच ऑफ डगलस कुठल्या लिगामेंट तयार होतं? पोस्टेरियर लिगामेंटनी. आणि वेसिक्युलर पाउच कशाने तयार होतं? अँटेरियर लिगामेंटनी. हे लिगामेंटचे डायग्राम आहे. फंक्शन ऑफ युटरस काय आहे? It serves as a part of the pathway for the sperm deposition in the vagina to reach the uterine tube. It also site of the implantation for the fertilization ova. Then it helps in a development of a fetus during the pregnancy and labor. ह्याच्यात काय होतं? हा एक पाथवे निर्माण करतो. वजाना मधून स्पर्म जातं युटरस पर्यंत थ्रू युटराइन ट्यूब, नंतर रीच होतं ओव्हरीज मध्ये.
1 पर्यंत पोहोचतो, ओवा बोलतात त्याला. आणि याच्यात फिमेल गॅमेट मधून ओवा येतो आणि मेल गॅमेट मधून स्पर्म येतो. तर ही युटेरस मध्ये इम्प्लांटेशन होते या दोघांचं, मग झायगोट तयार होतो. माहितीये ना झायगोट. नंतर ह्याचं फंक्शन काय आहे, हे डेव्हलपमेंट करतं प्रेग्नन्सी मध्ये आणि लेबर, चाइल्डला डेव्हलप करतो, जागा देतो. देन युटेराइन ट्यूब, त्याला फॉलोपियन ट्यूब बोलतात. हे बघा ते डायग्राम मध्ये बघा. The female have 2 uterine tubes or a oviduct that extend laterally from the uterus. युटरस पासून एक्सटेंड झालेले असतात, 2 असतात फिमेल मध्ये. Each tube is a 10 centimeter in length आणि 8 millimeter in diameter. प्रत्येक ट्यूब ही 10 सेंटीमीटर लॉंग असते आणि 8 मिलीमीटर त्याचा डायमीटर असतो. The each fallopian tube can be divided into 4 parts. ते डायग्राम बघा खाली. ते पहिले इस्थमस, एम्पुला, इन्फंडेबलम आणि खाली फिंगर लाईक प्रोजेक्शन असतात त्याला फिम्ब्राय बोलतात. ते जे दिसतंय ना पुढे निळं निळं फिंगर सारखं आहे त्याला फिम्ब्राय बोलतात. तर प्रत्येक पार्टचं बघू. The uterine or intestinal part is the most medial part which pass through the thick uterine wall. The next 3 centimeter and thick wall and narrow lumen cord-like part is called the isthmus. Diagram काढून मी सांगतो तुला. तर isthmus काय आहे, 3 सेंटीमीटर आहे, थिक आहे आणि नॅरो लुमेन असतो त्याच्यात. कॉर्ड लाईक असतो, कॉर्ड दिसते ना एक ट्यूब सारखं, त्याला इस्थमस बोलतात. आणि इस्थमसच्या पुढं 5 सेंटीमीटर तो एक थिन वॉल असते, जो एम्पुला आहे तो थिन वॉल असते आणि लार्ज लुमेन असतो, त्याला बोलतात एम्पुला. इस्थमस 3 सेंटीमीटर, त्याच्या पुढे 5 सेंटीमीटर एम्पुला. आणि त्याच्यानंतर असतं लॅटरली एंड, ज्याचा एंड होतोय फॅलोपियन ट्यूबचा, तिथे असतं इन्फंटेबलम, फनल शेप असतं ते पोंगा ते नसतं, त्याच्या खाली असतं फिम्ब्राय. ते फिम्ब्राय कसं असतं बघा, प्रोलॉंगेटेड इनटू द नंबर ऑफ द इरेग्युलर प्रोसेस. खालीवरती असे फिंगर लाईक प्रोजेक्शन असतात, त्याला फिम्ब्राय बोलतात. पहिल्या 3 सेंटीमीटर मध्ये असतं इस्थमस, हा काय हॉलो नाही थिक आहे आणि नॅरो लुमेन आहे. 3 सेंटीमीटर इस्थमस, त्याच्या पुढे 5 सेंटीमीटर असतो एम्पुला, त्याच्या खाली फनेल शेप असतो इन्फंडेबलम आणि फिंगर लाईक प्रोजेक्शन असतं इरेग्युलर प्रोसेस मध्ये फिम्ब्राय. तर हे प्रोसेस दिलेली आहे कशी. ओवा म्हणजे काय, फिमेल गॅमेट ओव्हरीज मधून प्रोड्यूस होतो. 12 सायन्स. Discharge from the ovary and enters the uterine tube through the infundibulum. इन्फंडेबलमच्या माध्यमातून तो ह्याच्यापर्यंत येतो, युटराइन ट्यूब पर्यंत येतो. त्याच्यानंतर पासेस इनटू द एम्पुला, एम्पुला मध्ये जातो. त्याच्यानंतर हे स्लोली ट्रॅव्हर्स टू युटरस, युटरस मध्ये जातो. मग लेयर्स आहेत नुसते ठेवा, म्युकोसा, मस्क्युलरिस अँड सेरोसा. 3 लेयर्स असतात युटेरसचे, फॉलोपियन ट्यूबचे, म्युकोसा, मस्क्युलरिस अँड सेरोसा. ते फंक्शन आहे युटेराइन ट्यूबचं.
The uterine tube convey the ova seeded by the ovaries to the uterus. The fertilization takes place in a ampulla and fertilized ova travels toward the uterus through the tube. तेच आपण प्रोसेस सांगितली ती. ओवा रिलीज होतो एम्पुला थ्रू, इस्थेमस थ्रू युटरस मध्ये जातो. हे त्याचे फंक्शन होते. नेक्स्ट आहे ओव्हरी. ओव्हरी किती असतात? दोन ओव्हरीज असतात फिमेल मध्ये. The ovaries, female gonads or sex gonads. The pair of the oval bodies pinkish gray in color. Paired म्हणजे एक पेअर म्हणजे दोन युनिट. साइज अँड शेप कसा असतो? इज ग्लँड इन ओव्हल शेप अबाउट साइज अँड शेप unshaded and almonds. Each ovary is 2.5 to 3 centimeter long, 2 centimeter wide and 1 centimeter thick. ओव्हल शेप असते ओव्हरी, म्हणजे एक सारखे, पूर्ण गोल पण नाही, ओव्हल शेप असते. त्याचा काय किती सेंटीमीटर लॉंग असते? 2.5 to 3.5 सेंटीमीटर लॉंग असते, 2 सेंटीमीटर वाईड असते आणि 1 सेंटीमीटर थिक असते. त्याचं लोकेशन आहे ओव्हरी कुठं असते? ओव्हरी इज लोकेटेड ईस्ट साइड ऑफ द युटरस, बिलो अँड बिहाइंड द युटराइन ट्यूब. युटराइन ट्यूबच्या खाली आणि माग आणि युटरसच्या साइडला ओव्हरीज असतात. ठीक आहे. त्याचा ब्लड सप्लाय युटराइन आर्टरी अँड द ब्रांच ऑफ द ॲब्डोमिनल आओर्टा सप्लाइज द ओव्हरी. युटराइन आर्टरी आणि ब्रांच ऑफ द आओर्टा याचे ब्लड सप्लाय करतात. या दोन आर्टरी युटरसला ब्लड सप्लाय करतात. एक ओव्हल शेप असतो, पिंकिश ग्रे कलरचा असतो, 2.5 to 3.5 सेंटीमीटर लॉंग असतो, 2 सेंटीमीटर विड्थ असते, 1 सेंटीमीटर थिक असतो. समजलं? ते बघा खाली डायग्राम ओव्हरीजचे. त्याच्यात काय म्हणलंय? ईस्ट साइड ऑफ द युटरस, युटरसच्या दोन्ही साइडला आणि कशाच्या खाली? युटराइन ट्यूबच्या खाली आणि माग ओव्हरीज असतात. तर याचा नर्व सप्लाय T10, T11 and parasympathetic from the vagus. Lymphatic drainage आहे lymphatic drain into the lateral aortic nodes and lying near the origin of the opening arteries. रट्टा. नंतर ब्रेस्ट. Mammary gland or a breast are present in both sexes, but they are normally functionally in females. मेल आणि फिमेल मध्ये ब्रेस्ट असतात, पण फंक्शनली कुठे असतात? फिमेल मध्ये. Mammary gland are a bilateral glandular structure. Mammary gland चं स्ट्रक्चर कसं आहे? बायलॅटरल ग्लँडुलर. त्याचं इट ऍक्च्युअली मॉडिफाईड स्वेट ग्लँड्स. त्याचा साईज अँड शेप कसा आहे? द साईज ऑफ द ब्रेस्ट व्हॅरीज इन वुमेन अँड ऑल्सो डिफरंट पिरियड ऑफ द लाईफ. Breast size is determined by the amount of the adipose tissue and has no relation with the amount of the milk the mammary glands can produce. याचा साईज ब्रेस्टची साईज एज नुसार बदलत राहते आणि ब्रेस्टच्या साईज वरून ब्रेस्टच्या मिल्क वरती प्रोडक्शन वरती काही इम्पॅक्ट पडत नाही. जे मिथ्स आहेत सोसायटीमध्ये, मिथ्स, अंधविश्वास. ब्रेस्ट मध्ये कुठले टिश्यू असतात? ऍडिपोज टिश्यू, फॅटी टिश्यू असतात. देन इट इज अ माउंट टिश्यू ऑफ द अँटेरियर चेस्ट. लोकेशन कुठे असतं? युजली एक्सटेंड फ्रॉम द सेकंड टू 6 रिब्स इन अ मिड क्लॅव्हिक्युलर लाईन. ही कुठं असते? मिड क्लॅव्हिक्युलर लाईन. क्लॅव्हिक्युलर कुठे? ते त्याचे डायग्राम आहे खाली.
डायग्राम विचारत होता एक्झाम्पलला डायरेक्ट क्वेश्चन एक्झामिनरचा फेवरेट क्वेश्चन. ब्रेस्टची डायग्राम काढा. तर ब्रेस्ट मध्ये काय असतं? ॲरिओला, निप्पल. त्याचं बघूया. ॲरिओला काय आहे? डार्क पिंक ब्राउनिश सर्क्युलर एरिया ऑफ द स्किन दॅट सराउंडिंग द निप्पल. निप्पलच्या आजूबाजूला असतो डार्क कलरच्या पिंक ब्राउनिश कलर मध्ये, त्याला ॲरिओला बोलतात. द सबक्युटेनियस टिश्यू ऑफ द निप्पल अँड ॲरिओला आर डिवाइड ऑफ द फॅट. जे ॲरिओला निप्पलच्या आजूबाजूला फॅट असतं. निप्पल देन इज अ कोनिकल इमिनेन्स द प्रोजेक्ट टुवर्ड्स द फ्रॉम एंटीरियर सरफेस ऑफ द ब्रेस्ट. एक कोनिकल इमिनेन्स असतं, कोन शेप ॲरिओला मधून निघालेलं एंटीरियर सरफेसला ब्रेस्टच्या. देन निप्पल लाईज अपोजिट द फोर्थ इंटरकॉस्टल स्पेस. माहिती का इंटरकॉस्टल स्पेस कुठं असतो? रिप्सच्या मध्ये जे मसल असतात इंटरकॉस्टल रिप्स मसल, फोर्थ लोकेशनला निप्पल्स असतात. देन इट कॅरीज 15 to 20 नॅरो पोर्स ऑफ द लॅक्टिफेरस डक्ट्स. 15 ते 20 एक नॅरो पोर्स असतात, त्याला आपण लॅक्टिफेरस डक्ट बोलतो. निप्पल मध्ये असतात ते, जिथून ब्रेस्ट मिल्क प्रोड्यूस होतं बेबीसाठी. तर ह्याच्यात 3 प्रकारचे टिश्यू असतात ब्रेस्ट मध्ये: ग्लँड्युलर, फायब्रस, देन इंटरलोबर फॅटी टिश्यू. त्याचा ब्लड सप्लाय, नर्व सप्लाय अँड ड्रेनेज सिस्टीम. ब्लड सप्लाय काय? लॅटरल मॅमरी ब्रांचेस, परफोरेटिंग ब्रांचेस फ्रॉम सेकंड, थर्ड, फोर्थ आयसी, इंटरकोस्टल आर्टरीज अँड सुपिरियर थोरेसिक आर्टरी. नर्व सप्लाय असतो इंटरकोस्टल नर्व्स अँड सिम्पॅथेटिक नर्व. लिम्फेटिक ड्रेनेज असतं 75% ऑफ द लिम्फ फ्रॉम द मेमरी ग्लँड ड्रेन्स इनटू द ॲक्झिलरी नोड. तर ब्रेस्टचं फंक्शन काय आहे? फंक्शन ऑफ द लॅक्टेशन, दॅट इज सिक्रेशन अँड इजेक्शन ऑफ द मिल्क दॅट नरिश द न्यूबॉर्न बेबीज. ब्रेस्ट काय करतं? सिक्रेशन करतं, प्रोड्यूस करतं, आणि मिल्क जे मदर्स मिल्क आहे ते न्यूबॉर्नला प्रोव्हाइड होतं, त्याच्यामुळं बेबीचं नरिशमेंट होतं. दे आर इम्पॉर्टंट ओनली इन रिप्रोडक्शन हॅज ऑलरेडी बीन अचीव. रिप्रोडक्शनच्या वेळेस मदत करतं ब्रेस्ट. त्याच्यानंतर आहे मेल रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन.